माझी सासू गावी राहते, पण माझी दुसरी सासू माझ्याकडेच राहते. ते का ते मी पुढे तुम्हाला सांगते. तर इकडे सकाळी सकाळी मस्त गरमागरम चहा बनवून घेतला होता, कारण की स्वयंपाकाला सुरुवात करायची होती. तर त्याआधी इकडे मी मस्त अशी मटकीची भाजी बनवून घेतली आणि चपात्या तेवढ्या करायच्या राहिल्या होत्या. काही करून झाल्या होत्या आणि काही राहिल्या होत्या, तर तेच इकडे मी करत होते. आणि सकाळी खूप जास्त घाई असते, तर त्यामुळे इकडे पटापटा सर्व आवरून घ्यायचं असतं आणि बरेचसे पण दुसरे कामे असतात, तर ते पण करायचे असतात. तर त्यामुळे मी इकडे चपात्या पटापट करून घेत होते, कारण की मला बरीचशी कामं होती बाकीची. तर इकडे चपात्या वगैरे करून झाल्या होत्या आणि त्यानंतर किचन ओट्यावरती पण भरपूर पसारा होतो स्वयंपाक केला की, तर तो असा होता. तर ते पण क्लीन करायचं होतं, तर चला म्हटलं पटापट क्लीन करूया. आणि सर्व इकडे मी किचन ओटा क्लीन करून घेतला आणि नंतर मग जेवण वगैरे करायचं होतं, तर तेच इकडे मी करून घेतलं आणि मस्त असा साधा स्वयंपाक बनवला होता मी. तर नंतर जेवण वगैरे केलं, थोडा आराम केला आणि मग थोडीफार क्लिनिंग करायची होती. टेबल वगैरे टीव्हीचा क्लीन करायचा होता, तर तेच इकडे क्लीन करत होते. कारण की मिस्टरांचं चालू असतं की हे का केलं नाही, ते का केलं नाही. त्यांना सर्व स्वच्छता हवी असते. तर त्यांचे टोमणे ऐकण्यापेक्षा म्हटलं चला करून घेऊया. म्हणून म्हटलं की माझी सासू जरी गावी राहत असली, तरी माझी दुसरी सासू माझ्याकडेच राहते, ते म्हणजे माझे मिस्टर. तर असं असतं, चालूच असतं घरामध्ये थोडंफार छोट्या मोठ्या गोष्टी. तर तुमच्याकडे पण असं असते का, हे नक्की कमेंट करून सांगा. आणि थोडं छोटं मोठं चालू असलं म्हणजे तेवढाच नात्यात गोडवा पण वाढतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.